नमस्कार, मी दिलीप शिवाजी चोरगे। माझ्या काल वडिलांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा होता। 75वा त्यांचा वाढदिवस होता। त्या वाढदिवसासाठी मी सौ विद्या जितेंद्र जोशी यांचा कार्यक्रम पाहिला होता आणि त्या कार्यक्रम मला खूप प्रचंड आवडला होता। त्यांना मी माझ्या वडिलांच्या 75च्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली आणि त्यांनी खरंच चार चांद लावले। ग्रामीण भागात कार्यक्रम होता पण त्याला शहरी बाज आणून अतिशय हृदयस्पर्शी आणि आमच्या नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आणणारा असा कार्यक्रम त्यांनी केला। त्यांचं खरंच मी मनपूर्वक असा धन्यवाद देतो। एखादा कार्यक्रम इतक्या उंचीला विद्या मॅडम नेऊ शकतात याची मला खरंच जाणीव झाली। मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो। संदीप डेअरी फार्मचे संस्थापक श्री शिवाजी महादू चोरगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता संदीप डेअरी फार्म शिवसाम्राज्य आंग्रेवाडी भुकुम येथे संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी तुम्हा सगळ्यांना संपूर्ण संदीप डेअरी फार्म आणि चोरगे परिवाराच्या वतीने आग्रहाचं सस्नेह निमंत्रण। धन्यवाद। या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मागे बसलेल्या सगळ्या आप्तस्वकीय मित्रमंडळींना विनंती, कृपया आपण पुढे असणाऱ्या रिकाम्या असणाऱ्या खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हावं म्हणजे आपल्याला पुढचा कार्यक्रम छान पद्धतीने आनंद घेता येईल। आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ ज्यांचं नाव त्यांच्या वयाचा आलबेट पाहता कांधरूनच घेते, पण आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव इथे आधी घेणं अपेक्षित आहे। आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ म्हणजेच श्री शिवाजीराव महादू चोरगे, जन्मदिनांक 25 फेब्रुवारी 1948 यांच्या या 75व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी इथं विविध क्षेत्रातून कार्यरत असणारे मान्यवर, विविध कलागुणांनी संपन्न असलेले मान्यवर, नात्यांच्या धाग्यात प्रेमाने गुंफलेले नातलग, आपल्याहून आपले जीवातले सख्खे साथ देणारे सहकारी मित्र, याबरोबरच संदीप डेअरीमध्ये अगदी मनापासून राबणारे हात की जे अगदी अनमोल आणि महत्त्वाचे, या सगळ्यांचं इथे संदीप डेअरी फार्मच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्री महादेवण्णा कोंढरे यांचं मनपूर्वक इथे स्वागत आहे। राष्ट्रवादी मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष यांचं मनपूर्वक स्वागत आहे। श्री दगडूकाका करंजावणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, यथावकाश आपण पाहुणे जसजसे येतील त्यांचं देखील तितक्याच प्रेमाने आदराने मनापासून हार्दिक स्वागत करणारच आहोत। तत्पूर्वी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूयात। मंडळी करण्यासाठी मी इथे सर्व मान्यवरांना विनंती करते, आपण स्टेजवर यावं। श्री महादेवण्णा कोंढरे, श्री दगडूशेठ, श्री दगडूकाका करंजावणे, श्री चोरगे महाराज, माननीय श्री आज देखील विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यावं दीप प्रज्वलनासाठी। हरिभक्तपरायण श्री एकनाथ महाराज भरत वंशी यांना देखील विनंती। सर्व माऊलींनी नामाचा उल्लेख थोडासा समजून घ्यावा। श्री पोपटराव आंग्रे, आपण सगळ्यांनी कृपया व्यासपीठावर दीप प्रज्वलनासाठी
यावर हॅलो हॅलो चेक, हॅलो माईक चेक, आपल्याला नम्र हॅलो विनंती. चेक, हॅलो हॅलो. आणि संपन्न असलेले मान्यवर, नात्यांच्या धाग्यात प्रेमाने गुंतलेले आणि आपलेहून आपले सख्खे, जीवातले जिवलग सख्खे आणि आपले अगदी जवळचे पक्के मित्र, अशा सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, व्यावसायिक क्षेत्रातील सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मान्यवरांच्या हस्ते आपण आधी दीप प्रज्वलन करून घेऊया आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया मंडळी. हा सोहळा आहे मांगल्याचा, हा सोहळा आहे सौख्याचा, हा सोहळा आहे आजपर्यंत केलेल्या कष्टसाध्य यशाचा. छोटासा व्यवसाय जो आज इतकं मोठं रूप धारण केलेला संदीप डेअरी फार्मचे संस्थापक, आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती माननीय श्री शिवाजीराव महादू चोरगे, श्री दिलीप शेठ चोरगे यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यावं. पंचदीपांचा एकच प्रकाश, पंचदीपांची एकच वात, दीप तेवत राहो अंतरी, वृद्धी होईल व्यवसाय आणि कलागुणांची. इथे आपण एक दीप ज्ञानाचा, एक दीप मांगल्याचा, एक दीप कुटुंबाच्या सौख्याचा आणि एक दीप आपल्या व्यवसाय वाढीचा लावूयात. एक दीप आपल्या सगळ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि संस्कृतीचा, ज्ञान विज्ञान या सगळ्यांचा एकच प्रकाश पडू दे आणि अवघं आकाश संदीप डेअरीमय होऊ दे. या शुभेच्छा या दीपाकडे मागूया. महादेवांना, श्री महादेवांना कोंढरे आणि श्री दगडूकाका करंजवणे यांच्या वेळेची आलबेल पाहता आपण त्यांचा सत्कार त्वरित घेत आहोत. जोरदार टाळ्यांनी मंडळी, टाळ्यांनी आपण यांचा सत्कार करूयात. अरे वा, चोरगे महाराजांनी किती छान सांगितले बघा. नाव महादेव आणि ते शिवाजीरावांचा म्हणजे आपल्या भाऊंचा सत्कार करतायत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण पाहूयात इथून पुढे संदीप डेअरी फार्मशी संलग्न असणाऱ्या सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज किती होतोय ते. मागे बसलेल्या सर्व मंडळींना विनंती, आपण काही क्षण आता मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहोत. यासाठी पुढे या कक्षांमध्ये स्थापन व्हावं. माननीय श्री कोहिनकर सर यांचा अल्पपरिचय आपल्याला करून देते. श्री दत्ता कोहिनकर हे माइंड पॉवर ट्रेनर असून सकाळ, लोकमत, पुढारी, पुण्यनगरी, ॲग्रोवन, प्रभात, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात संपादकीय पानावर कॉलम आणि स्तंभलेखन करत असतात. त्याचप्रमाणे ABP माझा, झी 24 तास, साम मराठी, दूरदर्शन, आकाशवाणी यावर त्यांच्या मुलाखती चालू असतात. दत्ता कोहिनकर यांनी लिहिलेल्या मनाची मशागत या पुस्तकाला बेस्ट सेलरचा दर्जा मिळाला आहे. विपश्यना ध्यान केंद्राचे ते 14 वर्ष डायरेक्टर, 2 वर्ष चेअरमन अशी सेवा त्यांनी दिली आहे. त्याच पद्धतीने विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे ते प्रमुख विश्वस्त आहेत. अमेरिकेतील जॅक कॅनफिल्ड यांचे शिष्य सुनील पारेख यांच्याकडून त्यांनी माइंड पॉवरचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्याचप्रमाणे REBT, NLP, रिकाउन्सिलिंग अशा अनेक प्रकारचं ट्रेनिंग त्यांनी घेतलं आहे. माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचं वर्कशॉप ते मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये घेत असतात. अनेक कॉलेजमध्ये त्यांच्या वर्कशॉपचं आयोजन केलं जातं. सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांना आतापर्यंत साधारणतः 85 पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्र शासनाने नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार आणि भारत सरकारने त्यांना नेहरू युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवले आहे.
विश्वकर्मा विद्यापीठाची त्यांना डॉक्टरेट मिळाली असून सूर्यानंतर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नाही प्रोफेसर एमिरेट पदवी प्रदान आहे. असे हे आपल्यासाठी या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले माननीय श्री दत्ता कोहिनकर सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. कोहिनकर सरांना मनापासून आभार. आम्ही सगळेजण इथून पुढे विल पॉवर करणार पॉवरफुल आणि आम्ही सगळेजण स्वतःला आय लव्ह यू म्हणणार आणि नेहमी स्वतःला सांगणार आय एम सो ब्युटिफुल. मन धरिता मुठीत होई जगण्याचे सोने. हे सरांनी खूप छान पद्धतीने प्रयोगातून दाखवले. मनापासून आभार. माननीय श्री कृष्णाला सुद्धा दूध प्रिय आणि शंकराला सुद्धा दूध प्रिय आणि हा अमृताचा व्यवसाय करत असतानाचा हा अमृत सोहळा आणि याचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा साकार करण्यासाठी आपण या माऊलींना बोलूया. आपले सगळ्यांचे लाडके भाऊ श्री शिवाजीराव महादू चोरगे आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ अलकाताई चोरगे यांच्याबरोबर संपूर्ण कुटुंबीय आणि त्याबरोबरच हरिभक्त परायण भागवताचार्य चंद्रकांत महाराज वाजळे जोरदार आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवा. श्री खंडोबा यांच्या कृपेने ताईबाई महादेव चोरगे आणि श्री महादेव रावजी चोरगे यांच्या घरी पुत्र जन्मला. पूर्वजांची पुण्यही आणि आशीर्वादाने पुत्र जन्मला. कठीण परिस्थितीला सोंड देत आजपर्यंतचा हा प्रवास या पुष्पवृष्टीतून साकार होतानाचा हा आनंदी क्षण श्री चंद्रकांत महाराज वाजळे यांना विनंती आहे कृपया आपण यांच्यासोबत या व्यासपीठावर यावं. या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती इथे आमच्यासाठी मोलाची आहे. याबरोबरच श्री ऋषिकेशजी महाराज चोरगे यांना देखील विनंती. आपण या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहात त्यामुळे आपण सर्व मान्यवर या विवाह याबरोबरच विनंती आहे श्री कोहिनकर सरांना आपणही या शुभेच्छा देण्यासाठी या व्यासपीठावर यावं. या दाम्पत्याला औक्षण करण्यासाठी घरच्या मंडळींनी कृपया व्यासपीठावर यावं. मी काही नावं घेते. सौ विनंती आहे मंदाताई सुतार, सौ संगीता बहिरट, सौ रोहिणीताई वांजळे, सौ सुप्रियाताई चोरगे, सौ अर्चनाताई माताळे आणि सौ हिराबाई वरपे या सगळ्यांना विनंती कृपया आपण भाऊंना मानाचं औक्षण करण्यासाठी या व्यासपीठावर यावं. सौ ताराबाई सणस, सौ मंदाताई सुतार, सौ संगीताताई बहिरट, सौ रोहिणीताई वांजळे, सौ सुप्रियाताई चोरगे, सौ अर्चनाताई माताळे, सौ हिराबाई वरपे आणि याबरोबरच नेहमीच सोबतीला साथीला असणारा संपूर्ण चोरगे परिवारातील महिला वर्ग यांनी देखील कृपया या व्यासपीठावर यावं आपल्या आई आणि भाऊंना मानाचं औक्षण करण्यासाठी. आणि पूर्वजांच्या पूर्वपुण्याईने या घरात पुत्र जन्मला. कठीण परिस्थितीला तोंड देत जसं शिवराय यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं तसंच आपलं नाव शिवाजी
जन्मानंतर तर भाऊंचं नाव शिवाजी होतं, पण त्यांच्या नावापुढे आलेला जो राव आहे तो त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून मिळवलेला आहे. त्यामुळेच सेंट अत्तर लावून तर खूप जण महकतात, पण सगळ्यात महत्त्वाचं अत्तर येतं ते कष्टातून, घामाच्या धारातून. आणि हे असंच दुधाचा व्यवसाय जो शंकराला प्रिय, कृष्णाला प्रिय, जिथं भेसळीला बिलकुलच वाव नाही, असा दुग्ध व्यवसाय आज पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या पदावर नेणं हे त्यांचं कष्टसाध्य यश आणि त्यासाठीचा हा त्यांचा आनंदी मंगलक्षण आणि हीच प्रेरणा आणि हाच वारसा आज आपण त्यांना मागूयात त्यांचं औक्षण करत. आपणचा घट भरताना प्रत्येकाने एक एक थेंब घालूयात, म्हणजे आपल्याला पुढचा कार्यक्रम वेळेत संपन्न करता येईल. धन्यवाद. आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा दोस्त, त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्ताची गरजच नाही. म्हणजे तू माझी सुरुवात आणि मी तुझा शेवट. आणि पुन्हा एकदा सगळे इथं आपण आपल्या वेळात वेळ काढून आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या उपस्थितीने, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. राजाभाऊ हगवणे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. थकल्या काठीचा बहरलेला वसंत नातवाने खूप छान मनोगत व्यक्त केले. यानंतर मी विनंती करते, आहे माननीय श्री राजाभाऊ हगवणे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची. ताटे देशमुख अकलूचे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर मी 2 शब्द मांडण्यासाठी आमंत्रण देते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ चांदेरे यांना. कृपया आपण आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. आपणा सर्वांचे चे सचिव श्री अमित शेठ अग्रवाल यांचं मनापासून हार्दिक स्वागत. लक्ष्मीनारायण चिवडाचे डायरेक्टर श्री प्रशांत शेठ डाटा यांचं मनापासून हार्दिक स्वागत. परिवारामध्ये असणारा आज हा सोनियाचा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे, कारण की आमच्या असणाऱ्या वडिलांचं आज हा अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्त आलेल्या सर्वांचं आणि व्यासपीठाचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. चोरगे परिवाराचा असणारा एक उद्बोधक या नात्याने या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. अंगावरती शहारे आणतात, अंगावरती शहारे आणतात त्यांना म्हणतात शहाजी. तारेची कसरत करतात त्यांना म्हणतात तानाजी. जो याचना सहन करतात त्यांना म्हणतात येसाजी. आणि जे संघर्ष भाळी दिलेला आहे त्यांना म्हणतात संभाजी. आणि या सगळ्यांना जे शिकवतात त्यांना म्हणतात शिवाजी, त्यांना म्हणतात शिवाजी. आणि शी म्हणजे शिकवणारे, वा म्हणजे वाचवणारे आणि जी म्हणजे जिंकवणारे. म्हणून तर जे जीवाशी खेळतात त्यांना शिवाजी म्हणतात, त्यांना शिवाजी म्हणतात. म्हणून तर त्यांच्या नावातच शिवाजी आहे आणि आम्ही सगळे त्यांना भाऊ म्हणतो. हा संपूर्ण चालू केलेला व्यवसाय. म्हणून तर आंग्रेवाडी ते परमहंस नगर इथं जे विकलेलं आहे तूप, त्या सर्वाचं आज आपल्याला पाहायचं आहे रूप. म्हणून तर हे जे अमृत महोत्सव सोहळा म्हणजे कुणाचा करायचा, की ज्याने अमृत वाटलेलं आहे त्यांचाच हा अमृत महोत्सव सोहळा असतो. म्हणून तर काही स्वराच्या माध्यमातून कानामध्ये अमृत ओततात आणि आज भाऊंनी जे दिलेलं आहे ते दूध नावाचं अमृत आहे. म्हणून त्या सायकलीवर त्यांनी विकलं दूध आणि आपल्या संसारामधली हरवली सगळी सूद आणि बूध. तारुण्याचं ज्यांनी इथं झिजवलं आपलं रूप आणि डेअरीमध्ये विकलं साजूक तूप. व्यवसायासाठी हा उभा राहिला, व्यवसायासाठी उभा राहिला मराठीचा लढा आणि तिथं विकलेला आहे गोड पेढा, गोड पेढा. पण आयुष्यभर केलं या कष्टाने अखंड आणि तिथं विकलेला आहे आज गोड श्रीखंड, गोड श्रीखंड. म्हणून तर ही व्यवसायाची थेरी आणि तिथं निर्माण केली संदीप डेअरी, संदीप डेअरी. म्हणून तर हे संदीप डेअरीचं असणारं संस्थापक असं हे विलोभनीय आणि रांगडं व्यक्तिमहत्त्व आहे आणि त्यांचा आज हा अमृत महोत्सव आहे. पण परिपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड,
परी ते अव्हेरून गोचिड अशुद्धची सेवी. म्हणून तर ते पवित्र असणारं दूध ज्यांनी विकलेलं आहे ते म्हणजे भाऊ आणि ज्यांच्या नावातच शिवाजी आहे. म्हणून त्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर या कष्टामध्ये ज्यांनी लक दिला त्या असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती पत्नी अलका आहे. जो ज्ञान देतो त्याला म्हणतात ज्ञानदीप. जो विजय करतो आणि जय करतो त्याला म्हणतात जयदीप. आणि जो संस्कार करतो त्यांना म्हणतात संदीप. म्हणून तर असणारं हे पुत्राचं स्मरण. म्हणून तर त्या डेअरीचं नावसुद्धा संदीप डेअरी आहे. आणि हा सगळा प्रवास पुढे पुत्र ह्या नात्याने वाढवणारे दिलदार असं व्यक्तिमत्व, त्यांच्या नावातच दिल आहे असे असणारे दिलीपजी चोरगे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सुंदर अशा प्रिया करणाऱ्या त्यांच्या पत्नी सुप्रिया आहे. आणि हा संपूर्ण व्यवसायाचा जो पेलू आहे तो पुढे जे चालवणार आहे ते म्हणजे ज्या शौर्याने इथं भाषण केलेलं आहे, जे शौर्य निर्माण झालेलं आहे तो हा शौर्य आहे. आणि आर्य संस्कृतीचं रक्षण करणारा, या डेअरीचं रक्षण करणारा तो आर्य आहे. म्हणून तर आज कोणतीच नाही समीक्षा संपली, आज प्रतीक्षा. आणि ज्या नातीचं नाव आहे समीक्षा, ज्या नातीचं नाव आहे समीक्षा, असा संपूर्ण वटवृक्षासारखा बहरलेला परिवार आणि त्या परिवारामध्ये नांदणारं हे व्यक्तिमत्व. म्हणून तर बाप जो सहन करतो संसाराचा ताप, ज्याला लागलेली असते कष्टाची थाप, जो मारतो पाठीवरती कौतुकाची थाप, हा घराचा नाही तर जगाचा बाप, जगाचा बाप. जग्याईसा बाप व्हावा, ज्याचा वंशमुक्तीचं जावा, वंशमुक्तीचं जावा. आणि असणारं हे आजोबाचं व्यक्तिमत्व. आणि उद्या परवा सुट्टी आहे, येऊ लवकर जाऊन, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन. असणारं हे आजोबा नावाचं व्यक्तिमत्व. म्हणून तर आज भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचं एक गाव असतं. आपल्या सर्वांना माहीत आहे वाढदिवस हे त्याचं नाव असतं. पण वाढणारा दिवस तो म्हणजे वाढदिवस. पण अनेक दिवस येतात, अनेक दिवस जातात. वाढदिवसाचे क्षण आनंदाचे ठरतात. सुखाचा हा क्षण पुन्हा पुन्हा येवो, उदंड आयुष्य तुम्हाला लाभो. सदा फुलीच्या फुलाप्रमाणे सदा फुलत राहो, याच आमच्या सर्वांच्या सदिच्छा. आणि भाऊंना काळजापासून शुभेच्छा, काळजापासून शुभेच्छा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आ सकाळा हरीच्या दासा, माझी आ सकाळा हरीच्या दासा. रामकृष्ण हरी. या ठिकाणी या कार्यक्रमाला झालेले आहेत, जास्त प्रतीक्षा करायला लावणार नाही. आणि त्याचबरोबर पोट रिकामा असताना कोणाचंही तत्त्वज्ञान कोणाला पचत नाही, ते सगळं डोक्यावरून जातं. ही सगळी दक्षता घेऊन आजचे असणारे उत्सवमूर्ती, आपले सगळ्यांचे प्रेममूर्ती आदरणीय शिवाजीभाऊ माधवजी चोरगे आणि त्यांच्या सुविध धर्मपत्नी, या घराचं असलेलं मातृतत्व सौभाग्यवती अलकाताई शिवाजीराव चोरगे, या दोघाही उभयतांचा असलेला हा अभिष्टचिंतन सोहळा, उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी सर्व म्हणून हे करतो. आणि आपणही कोण येते अमुच्या घराशी कशाला काय, ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, या न्यायाने आपण 6:30 वाजेपासून या ठिकाणी उपस्थित आहात. येणारा दिवस कसा तरी ढकलणारी जी माणसं असतात त्यांचा काळ दिवस असतो. आणि येणारा दिवस अत्यंत सृजनशील पद्धतीने जगणारी जी माणसं असतात त्यांचा वाढदिवस असतो. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेमसुख, अशी 75 भगवंताच्या असीम कृपेने भाऊंनी पार केलेली आहे. कारण बरे झालं आजीवरी शब्द बरोबर वाटत, म्हणजे तुकोबरायांचं प्रमाण आहे, बरवे झालो आजीवरी नाही पडलो मृत्यूचे हारी, वाचोणी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, अशी कृतज्ञता भगवंताच्या विषयी तुकोबरायांनी अभिव्यक्त केलेली आहे. नातवांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. आजोबाचं नातं म्हणजे नंतर वाटा नंतर वाटा, तुम्हाला कोणी सांगितलं? थांबा, नंतर वाटा, नंतर नंतर झालं की आता 5च मिनिट. आई आणि बाबा यांना जोडणारा जो दुवा आहे त्याचं नाव आजोबा, अशा स्वरूपाची व्याख्या कोणी केलेली आहे. आणि जी कधी माझी होत नाही तिचं नाव आजी. बाकी आता काय करायचं, काहीतरी सांगितलं पाहिजे आजीबद्दल. दोघा उभयतांनी केलेला खूप चांगला निगुतीने संसार.
कारण नेहमी मी बोलत असतो की पति समझदार होता है तो मकान बन जाता है, पत्नी समझदार होती है तो घर बन जाता है, दोनों समझदार होते हैं तो घर का मंदिर बन जाता है, बच्चे समझदार होते हैं तो घर का स्वर्ग बन जाता है, और जब सब साथ साथ में रहते हैं वो घर स्वर्ग से भी सुंदर होता है. अशा स्वरूपाची एक चांगल्या घराची रचना, चांगल्या घराची संरचना दोघाही उभयतांनी केलेली आहे. आणि लग्नाचाही वाढदिवस आहे 50चा, तो सांगितला नाही आहे. म्हणून तिची घरात पाऊले, मी अलका मावशींबद्दल बोलेल, तिची घर आणि दादांच्या भावना व्यक्त करील भाऊंच्या. तिची घरात पाऊले घरा घरपणा आले, तिचे हात फिरताची अंगणाचे सोने झाले, तिच्या सोनपावलांनी घरालक्ष्मी आली, दारातली तुळस कशी हिरवीगार झाली, तिच्या कंकणाची साथ गाई हंबरू लागली, वासरूही बावरले कोण नवीन माऊली, आली शेताला जाऊन तशी घामाघुम झाली, नाही बसायला वेळ तशी पाण्याला निघाली, तिच्या माझ्या पायामध्ये काटा तिच्या डोळ्यामध्ये पाणी, माझ्या चेहऱ्यावर हसू म्हणून तिला मला सुचतात गाणी, माझे आबाळाला हात चित्त तिचं माझ्यावरी, माझा जीव वार करी तिची घरात पंढरी. अशा स्वरूपाचं एक सुंदर स्वरूपाचे आयाम ज्या माऊलीने घराला दिलेले आहेत आणि दोघाही उभयतांनी अशा स्वरूपाची एक पिढी घडवलेली आहे. आणि म्हणून वरती जे आहे ते तुकोबारायांचं विधान आहे, अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजांची या, ऐशयाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची, उत्तम सेवन शीतळ कंठाशी पुष्टिकांती दिसे तैशेवरी, तुका म्हणे तैसे होईजे तर संगे वास लागे अंगे चंदनाच्या. अशा स्वरूपाच्या मी या ठिकाणी शुभभावना व्यक्त करतो. वनवासामध्ये असताना रामरायांनी एक झाड पाहिलं आणि त्या झाडावरती एका वेलीने तिला पूर्णपणे आच्छादलेलं होतं. ऐकलेला प्रसंग आहे, तरी परत ऐका, दुसरं काही येतच नाही म्हणून असं समजा नाही का. आणि रामरायांनी आपल्या जीवनातल्या दुःखाला ती एक परिभाषा दिली. राम सीता बसलेल्या होत्या, लक्ष्मण भैया पाणी आणायला गेलेले होते आणि राम म्हणतात सीता हे झाड फार भाग्याचं आहे. म्हणले का हो, बघ ना त्या वेलीने पूर्णपणे पांघरून घातलेलं आहे, जशी काय शाल अंतरलेली आहे, एवढी ती वेलीने आच्छादलेलं होतं ते झाड. राम बोलतात झाड भाग्याचं आहे, वेलीने आच्छादलेलं आहे. सीताई साहेबांना ते तवरून ताक ओळखण्याची भूमिका आहे. ते म्हणलं नाही, झाड नाही भाग्याचं, ती वेल भाग्याची आहे, कारण की ती झाडाच्या आधाराने चढलेली ती विस्तारित झालेली. सीताई साहेब म्हणतात झाड भाग्याचं आहे, राम म्हणतात झाड भाग्याचं आहे, सीताई साहेब म्हणतात वेल भाग्याची आहे. दोघांची भांडणं झाली, नुसती नांदा सौखे भरे नाही, भांडा सौखे भरे, अशा स्वरूपाचं दोघांचं भांडण सुरू झालं. पण आता तंटमुक्ती अध्यक्ष पाणी आणायला गेले होते. लक्ष्मण भैया आले आणि लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा मी म्हणतोय झाड भाग्याचं आहे आणि ही म्हणते की वेल भाग्याची आहे, आता तू निर्णय दे. शहाणी माणसं नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडत नाहीत. म्हणले भावाच्या बाजूनी घेतली तर वहिनींना राग येईल, वहिनीची बाजू घेतली तर भावाला राग येईल, हे 2 दिवसांनी शांत होतील, पण कायम शत्रुत्व निर्माण होईल. आणि म्हणून मधला मार्ग लक्ष्मण भाईयांनी काढला. म्हणजे दादा झाडही भाग्याचं नाही वेलही भाग्याची नाही. अरे निर्णय काहीतरी दे बाबा. नाही म्हणजे झाडही भाग्याची नाही वेलही भाग्याची नाही, या झाडाच्या आणि वेलीच्या सावलीला बसणारा हा लक्ष्मण भाग्याचा आहे. मला वाटतं दादाही भाग्याची नाही, ताई भाग्याची नाही, तर त्यांच्या सावलीला बसणारा हा नातवांसहित सुनांसहित भाऊ भाऊजयांसहित पुतण्यांसहित हा सगळा असलेला परिवार भाग्याचा आहे. आपल्या भावासाठी व्याकुळ होणारा, भावाचं जाणं होतं. आता मग अशी काय दुःखद प्रसंग आठवायची गरज नाही, पण ते आईच्या अंतकरणातलं, वडिलांच्या अंतकरणातलं, परिवाराच्या अंतकरणातलं जात नाही. पण सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की सगळ्यांच्या दुःखाने व्याकुळ होणारा. जीवनज्योत फाउंडेशनची निर्मिती करून आज 10-12 गुंठे जागा आणि इथल्या असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाज जीवनासाठी काही करावं लागतंय म्हणून यांनी धंदा केलाय, पण धंदेवाईकपणा नाही, उदारता दाखवलेली आहे पण उधळेपणा नाही. काटकसर तर बाबा करावीच लागते, पैचा हिशोब ठेवावा लागतो. चितळे साहेब बसलेले तिथं. काटकसर करावी लागते, काटकसर केली पण कंजूशी केली नाही, उदारता दाखवली पण उधळेपणा केलेला नाही, सचोटी हातोटी लिखोटी अशा स्वरूपाची सगळी सत्व आणि तत्व उद्योग व्यवसायाची ज्यांनी जाणीवपूर्वक जपलेली आहे आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी अशा स्वरूपाची असलेली एक नीतिमत्ता, असली स्वरूपाची एक चारित्र्य संपन्नता. चितळे समूहाचं कुठल्या तरी एका डेअरीचं उद्घाटन कोणीतरी मला ऐकलं होतं कुठल्या एका कीर्तनामध्ये. धुंडा महाराज देगलूकरांनी त्याचं उद्घाटन करताना म्हटलं होतं की दुधाचा व्यवसाय करून जर कोट्याधीश होता येत असेल तर माणसं बाकीचं का विकतात प्रश्न पडतो, असं थोर संत धुंडा महाराज म्हणाले होते. आणि म्हणून समाजाची पुष्टी होईल, समाज सोडून जाईल असं नाही, तर समाजाची पुष्टी होईल. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, अशा स्वरूपाचा एक सुंदर स्वरूपाचा उद्योग. इथं येताना अनेक उद्योजक आलेले आहेत.
लक्ष्मीनारायण चिवडा कुणी म्हटलं, कुणी अगरवाल डेअरी म्हटलं, बाकीच्या आमराळे डेअरी आहेत, संदीप डेअरी आहेत, रविराज आहेत, सगळे आहेत. मग असं वाटलं की हे कृष्ण परमात्म्याची गोवर्धनाची पूजा आहे आणि 56 पद्धतीचे भोग इथं आलेत की काय, अशा स्वरूपाचा आनंद स्वाभाविकरित्या होतोय. म्हणून बाप तरी कसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब दिसणार कसा. बाप म्हणजे लेकरांची अव्यक्त माऊली, घर उजळण्यासाठी करी आयुष्याची होळी. अशा त्यागाच्या चरण सीमेवरती उभं असणारं जीवन हे बापाचं असतं. आणि म्हणून संतांनी देवाला बाप म्हटलं. विठ्ठल बाप माये चुलता. देव स्वतःला म्हणतो, अर्जुना मी जगाचा बाप आहे. पितामहश्च जगतो माता धाता पितामहा. मी या जगाचा बाप आहे. संत म्हणतात की तुम्ही संत बापासारखे, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ग्रंथ बापासारखा आहे. बाप ग्रंथ गीता. गुरु बापासारखा आहे. तोमेव माताचे पिता तोमेव ही गुरुवंदनाही आहे, देववंदनाही आहे. आणि पुढे जाऊन जर बोलायचं म्हटलं तर माणसं म्हणतात ना, काम एखादं जर टाळत असेल तर हे बाद झालं, काम कर. बाप दाखवणार ते श्राद्ध घाल. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. म्हणून आपली संतती ही आपली संपत्ती ज्यांनी मानली, दिलीप सारखा सुपुत्र ज्यांनी घडवला आणि खूप बापाचं आणि मुलाचं मैत्रीचं नातं ज्यांनी जाणीवपूर्वक जपलेलं आहे, अशा वडिलांसाठी ज्यांनी हा असलेला सोहळा, हा अत्यंत सोहळा चांगला रम्य स्वरूपाचा त्यांच्या हयातीमध्ये दोघा उभयतांचा केलेला आहे. म्हणून अंधारात दिशा दाखवणारा तारा असतो बाप. गुदमरलेल्या जीवासाठी श्वास मोकळा करणारा वारा असतो बाप. जीवन जर वैराण वाळवंट असेल तर त्याच्यातली हिरवळ असतो बाप. जीवन जर एक अत्तराची वाटली असेल तर त्याच्यातल्या कुपीतला तो दरवळ असतो बाप. कृष्ण सुदाम्याच्या मनाची ओढ असतो बाप आणि शबरीच्या बोरासारखा गोड असतो बाप. जीवन जर एक डाव असेल तर हुकमाचं पान असतो बाप आणि पोराबाळांसाठी जीवाचं रान करतो बाप. बाप करी जोडी लेकरांची ओढी, आपुली करवंडी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागुनी वाहे खांदी, घालून या डोळा पाहे अलंकार, ठेवा ठेवी तोर करोनिया. तुका म्हणे गांजुणे दी आणि काशी, उदार जीवाशी आपुलिया. अशा स्वरूपाचं एक समर्पणाचं त्यागाचं जीवन. म्हणून गरीबातल्या गरीबाला बाप असतो, ही त्याची श्रीमंती असते. ही त्यांनी जपून ठेवावी. चुकून म्हणू नये कुणी की बाप माझ्याकडे असतो, बाप माझ्याकडे असतो असं म्हणण्यापेक्षा मीच बापाकडे असतो, मीच आईकडे असतो असं म्हणा. तयाचा हरिक वाटे देवा. नाही तर घराचं नाव मातृपितृछाया आणि गोठ्यातला म्हातारा म्हणतो ह्यांना जन्म दिला, माझा जन्मच गेला वाया. अशा स्वरूपाची खंत कधी आईवडिलांच्या अंतःकरणामध्ये येऊ नये. अशा स्वरूपाचा धर्म जरी आपण पाळला, कारण की हा महाराष्ट्र कोणाचाही असो, तो ज्ञानोबा तुकोबांचा आहे, तो पुंडलिकाचा आहे. आणि पुंडलिकासाठी जे परब्रह्म आलं तर पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन अंगसंगे. आईवडिलांच्या सेवेतून परब्रह्म आमच्या दारामध्ये येतं. एवढी दीक्षा जर या समग्र विश्वाला देत असेल तर तो पुंडलिक आहे. म्हणून पुंडलिक देवाकडे गेले नाही तर पुंडलिकाकडे परमात्मा आला. अशा स्वरूपाचं हे खूप अलौकिक जीवन आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाच्या एका आदर्श पित्याचं, आदर्श पुत्रांकडून सुनबाई आहेत, नातवंड आहेत, नाती आहेत, पुतणे आहेत, असा सगळा परिवार. आणि काय होतं, देवा काय ते पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट. प्रत्यक्ष भेटीमध्ये आलेला देव म्हणजे आई, पण देवालाही न मिळालेली भेट म्हणजे मित्र असतो. असा दिलीपरावांनी खूप मोठा मित्र परिवार जपलेला आहे. भाऊंनी आपल्या उत्पन्नावरती त्या जे आहे ते प्रोडक्शन त्याच्यावरती खूप चांगलं लक्ष दिलंय. गल्ल्यावर बसलेले भाऊ, त्याचबरोबर इतकं कमी शिक्षण असून सुद्धा पैसा सुद्धा इकडं तिकडं. मी पाठीमागे एकदा बोललो होतो, मी एकदा 2 महिन्यांनी गेलो होतो. म्हणजे महाराज 350 रुपये राहिलेत बरं का तुमचे. मला तर झटकाच बसला. म्हणलं हे घ्या बाबा, परत यायचंय मला. तर ही उधारी कुठेही न लिहून ठेवता म्हणजे तर आपण गप्पा मारतो नेमकी तुम्ही गेलात. मला दोष नाही सांगायचा, हा इतकं लक्ष असावं लागतं, एवढं स्मरण असावं लागतं. तर अशा स्वरूपाने ज्यांनी हा उद्योग व्यवसाय जपला, आज ही 75 सरली 75 तरी 72, परंतु चिरतरुण त्यांना लाभलेलं आहे. ते असंच लाभत राहो, असंच बहरत राहो. आणि धर्मरतीरस्तु, भक्ती मतिरस्तु आणि स्वस्थितस्तु, अशा स्वरूपाची जी श्रुती माऊलीची प्रार्थना आहे. जीवेत शरदा शतम, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा, अशा शुभभावना व्यक्त करतो. आणि माझ्या लांबलेल्या या शुभेच्छांना मी विराम देतो. कोईनकर सर, आम्हाला वाटलं की तुम्ही गेलेत, पण कोहिनूर हिऱ्यासारखे तुम्ही विचार दिलेत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मन माऊली सकळांची, तुकोबारायांनी मनाला आई म्हटलं. आणि म्हणून सगळे आपल्या उद्योग व्यवसायावर काळूबाई प्रसन्न, विठोब प्रसन्न, राम प्रसन्न, सगळं लिहितात. पण कुणाच्या पत्रिकेवर मी अजून पाहिलं नाही मन प्रसन्न. ते आपण करू कुठल्या तरी अशा यावं. आणि बुकुम गाव असेल, भुगाव असेल, पिरुंगुट असेल, या पट्ट्यातले सगळे शेतकरी वर्ग, माता भगिनी, आपतेष्ट, हितचिंतक, नातेवाईक, सगळे सोयरे सगळे आलेले आहेत. राम नदी रामेश्वरापासून उगम पावते आणि रामेश्वरच्या किनाऱ्यावरती, नदीच्या किनाऱ्यावरती असलेलं हे बुकुम गाव
आणि प्रेमनिधी गणोरे बाबांच्या तपस्थलीने पावन झालेली ही पुण्यभूमी, अशी सगळी ऊर्जा घेऊन ती सत्व आणि तत्व या माणसांनी ही केलेली आहे, आपल्या व्यवसायामध्ये आपल्या जीवनामध्ये निर्माण केलेली आहे. म्हणून शिवसाम्राज्याच्या या प्रांगणामध्ये, अंगणामध्ये, पटांगणामध्ये, तारांगणामध्ये एकच उद्घोष करू की दीर्घ सुदीर्घ आणि त्याचबरोबर आनंददायी आयुष्य आणि इतरांच्याही जीवनामध्ये आनंद निर्माण करणारं घडो, अशा शुभभावना व्यक्त करून वाणीला विराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. यानंतर नगरसेविका सौ अल्पनाताई वरपे, पुणे महानगरपालिका या आणि श्री आझाद दगडे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत या कार्यक्रमामध्ये. वेळेअभावी आपण काही लोकांना विराम घेत आहोत वाणीला, पण तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा सदैव या परिवाराच्या बरोबर आणि या संदीप दूध डेअरीच्या सोबत असणारच आहेत. विशेष करून मी सांगू इच्छिते की माननीय श्री अनिल करंजावणे सर यांना देखील शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण वेळेअभावी आपण त्यांच्या अव्यक्त शुभेच्छा इथे पोहोचलेल्या आहेत असं घोषित करीत आहेत. याबरोबरच दिलीप शेठ यांच्या मदतीसाठी असणारे संदीप डेअरी मित्रपरिवार यांचे आभार आणि हा सोहळा साकार करण्यासाठी मदतीसाठी असणारे अप्पासाहेब निकम, श्री रविशेठ सारू, श्री बाबाजी वाघ, श्री नितीन दादा माजिरे आणि शांताराम आंबराळे यांचं मनापासून हार्दिक स्वागत. इथे नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास कृपया राग नसावा. तुम्हा सगळ्यांच्या स्नेहाचा, मायेचा, प्रेमाचा लोभ या परिवारासोबत आणि संदीप डेअरीसोबत असाच सदैव असावा. इथे सांगायला आनंद होतो, इथे कोणीही नाही ज्येष्ठ, कोणी नाही कनिष्ठ, तुम्ही सगळेच आहात चोरगे परिवाराच्या अंतरीतले आप्तेष्ट. म्हणूनच तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा आनंदाचा सोहळा इथे साकार होत आहे. श्री सोपनजी वांजळे सर, आपल्याला कृपया विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. श्री बापूसाहेब सुतार यांना कृपया विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर यावं. उपमहाराष्ट्र केसरी श्री पैलवान दत्ताश्री शिंदे यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावर यावं. आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि हा ग्रंथ तुलेचा आनंद इथे व्यक्त करूया. हा सोनियाचा दिवस आलेला आहे. कमी करा बरं, एक मिनिट. हे पा ग्रंथाबरोबर या ठिकाणी तुलना होते. आई आणि वडील हे अतुलनीय असतात, कोणाच्या बरोबर तुलना होत नाही. कृष्ण परमात्म्याची सोन्याबरोबर तुलना झाली होती, परंतु त्या सोन्याने ते जीवन तोललं गेलं नाही. रुक्मिणी आई साहेब उठल्या आणि एक असलेलं तुळशीचं पान घेतलं आणि माधव झाला बरोबरीचा. तुळशी हे समर्पणाचं असलेलं, त्यागाचं असलेलं, अशी एक असलेली या ग्रंथाची प्रत आईसाहेबांनी ठेवावी, भाऊंची तुला करावी. आपल्या सगळ्या मान्यवरांच्या वरती प्रतिनिधी आहेत. एक एक असणारी तुला, एक एक असलेला ग्रंथ नंतर ठेवा बरोबरीमध्ये येण्यासाठी. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशे आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तर मी पुढची सूत्र ताईंकडे देतो. मीच विसरलोय, परत निवेदक मी झालो. तुमच्याकडून आम्हाला खूप काही ज्ञानाचा वसा इथे मिळालेला आहे. धन्यवाद. श्री केदारजी क्षीरसागर यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यावं. श्री अनिल करंजावणे सर यांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावर यावं. मगाशी जो धनादेश जाहीर केला मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, खरं तर चितळे बंधूंचे सर्वेसर्वा माननीय श्री चितळे साहेबांना विनंती, आपणही या ग्रंथतुलेमध्ये योगदान देण्यासाठी यावं. श्री बापूसाहेब सुतार यांना देखील विनंती, आपण या ग्रंथतुलेमध्ये योगदान देण्यासाठी यावं. भारतीय संस्कृतीची रीत आहे देण्याची, भारतीय संस्कृतीची रीत आहे देण्याची, श्रमाचं फळ सत्पात्री पेरण्याची. आपली संपत्ती परोपकारासाठी जावी, आपली संपत्ती परोपकारासाठी जावी अशी इच्छा नसते साऱ्यांची, पण काहीच भाग्यवान असतात ज्यांची पुण्याई. जोरदार टाळ्या वाजव्यात, हीच पुण्याई. पुंडलिक वरदेव हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. हरी
बाबाजी वाघ, माननीय श्री बाबाजी वाघ आपण व्यासपीठावर यावं. बाबाजी वाघ यांना विनंती, आपण कृपया केक घेऊन यावं. श्री सचिनजी हगवणे आणि सचिनजी आंग्रे यांना देखील विनंती आहे. नामोल्लेखामध्ये कुठे गडबड झाली तर कृपया सांभाळून घ्यावं, कारण माझ्यासाठी ही सगळी नावं नवीन आहेत. श्री अजितदादा इंगवले यांना देखील विनंती, आपण या ग्रंथतुलेच्या समारंभामध्ये व्यासपीठावर यावं. श्री सोपानजी वांजळे सर, आपणही या व्यासपीठावर यावं. श्री शौर्य चोरगे, आपणही या व्यासपीठावर तुला संपन्न करण्यासाठी आपलं योगदान देण्यासाठी यावं. वयाचा आलबेल पाहता सुद्धा आपण नव्या जुन्याचा संगम करत हल्ली हा केक देखील आपण या 75च्या कार्यक्रमामध्ये कट करून हा आनंद नव्या पिढीच्या देखील लक्षात राहील असा साजरा करूया. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. यानंतर इथे खूप जणांना बोलायची इच्छा होती, पण बोलायची संधी इथे येऊन मिळाली नाही. केक येतोय तोपर्यंत आपण सगळ्यांनी क्षणभर जागेवर उभं राहूयात का? तुम्हा सगळ्यांना विनंती, व्यासपीठावर येता नाही आलं म्हणून काय झालं, आपण तिथूनच एक सामुदायिक शुभेच्छा देऊयात सगळ्यांना आणि त्या नक्की इथंपर्यंत पोहोच. दरवर्षी आनंदाने येवो, आपला समृद्ध हसरा आनंदी परिवार सदैव हसत राहो. आजच्या दिवशी काय देऊ शुभेच्छा शुभकामना, दुःख आणि संकटाचा पुढे कधी न पडो सामना. सुखी समृद्ध गोकुळाचं नंदनवन फुलत राहो, हीच तुम्हा सगळ्यांच्या प्रती मनोकामना. धन्यवाद मंडळी, तुम्ही सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी आपल्या जागेवर उभे राहिलात. स्थानापन्न होऊ शकता. धन्यवाद. दादांच्या अंतरीतली गोष्ट आहे आणि ती सगळ्यांना पाहताना देखील तितकाच आनंद होणार आहे. दिलीप दादा कुठे आहेत? दिलीप दादा, दिलीप दादा या या 2च मिनिटं कृपया. व्यासपीठावर सगळ्यांची गर्दी होतीये शुभेच्छा देण्यासाठी. आपण 2च मिनिटं, एक महत्त्वाचा आनंदाचा सोहळा इथे राहिलेला आहे. दिलीप दादा पर्यंत चोखंदळ ग्राहकांच्या जिभेवर आणि मनावर केलं राज्य. शुद्ध सात्विकता हाच त्यातला घटक अविभाज्य. पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आता मिळाली आहे आधुनिकतेची जोड. क्वालिटी, चव आणि शुद्धतेला मात्र नाही कुठे तोड. आजपासून संदीप डेअरी फार्मची सेवा मिळणार आहे फक्त एका क्लिकवर आणि संदीप डेअरी या वेबसाईटवर. 4 म्हशींपासून सुरुवात केलेल्या या दुग्ध व्यवसायाचा आज एवढा वटवृक्ष झालेला आहे आणि या वटवृक्षाची ही वेबसाईट ओपन करताना तुम्हा सगळ्यांसमवेत ओपन करताना संदीप डेअरी आणि त्यातील सर्व कर्मचारी, त्यांना हातभार लावणारे सगळे, चोरगे परिवारातील सगळे यांना मनापासून आनंद होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी जोशीताईंचा सन्मान होतोय, तो सन्मान स्वीकारण्याकरता व्यासपीठावर यायचे. हे पहा, स्टेजवर जास्त गर्दी करू नका, सर्वांनाच भेटायचं आहे. विनंती आहे, प्रत्येकाचे फोटो काढले जातील. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भाऊ, हॅपी बर्थडे टू यू. आता इथून पुढे आपण बदल करायचा आहे मंडळी. श्रीराम ब्लेस यू, श्रीराम ब्लेस यू, श्रीराम ब्लेस यू डिअर भाऊ, हॅपी बर्थडे टू यू. आपण इथून पुढे आपल्या घरातल्या मंडळींना, लहान मुलांना नक्की सवय लावूया. मे गॉड ब्लेस यू ऐवजी श्रीराम ब्लेस यू. धन्यवाद. निरामय आयुष्याची संधी तुम्हाला वासो असहीच नित्यम. जीवेत शरदा शतम, जीवेत शरदा शतम. उभय लोकीचे सौख्य साधन स्मरा पंच साधना. जीवा शिवाचे ऐक्य साधने नको तुझी कल्पना.
नरजन्माचे सार्थक व्हावे तेही हेची सततम जीवेत शरदा शतम जीवेत शरदा शतम. जोरदार टाळ्यांनी आपण भाऊंना शुभेच्छा देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा भाऊंच्या खास शुभेच्छांचा जो राहिलेला आहे तो यानंतर संपन्न करणार आहोत. तुम्हा सगळ्यांनी पाहिलंय दिलीप भाऊंनी भाऊंसाठी इतका छान प्रोग्राम अरेंज केलाय. भाऊंना आज इथे उपस्थित असणाऱ्या खूप जणांनी खूप वेगवेगळ्या स्वरूपातल्या भेटवस्तू दिल्यात. पण भाऊ तुमच्यासाठी दिलीप भाऊंनी एक स्पेशल भेटवस्तू आणलेली आहे की जी त्यांच्या मित्रपरिवाराला सुद्धा माहीत नाही आहे. आणि ही भेटवस्तू इथून पुढे प्रत्येक जण आपल्या वडिलांना देणार आहे. आणि ती भेटवस्तू देण्यासाठी मी भाऊंना पुढे बोलवते. वरपे मावशी त्यांनी देखील कृपया स्टेजवर यावं. एका वडिलांसाठी ज्यांनी वारसा दिला आहे उद्योग व्यवसायाचा आणि त्यांच्यासाठी खास भेटवस्तू दिलीप भाऊंनी आणलेली आहे. आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हाच तो क्षण आहे आणि ती भेट आहे. भाऊंना मी विनंती करते, भाऊ कृपया पुढे या. दिलीप भाऊ सोन्याची चेन देणार आहेत, पण ही महत्त्वाची भेट नाही. भाऊंसाठी याहीपेक्षा पलीकडची खूप वेगळी महत्त्वाची भेट अगदी गुलदस्त्यात आहे. जेवण करणाऱ्या मंडळींनी सुद्धा कृपया इकडे लक्ष द्या. आधी सोन्याचा ऐवज आहे तो ज्याच्या त्याच्या ताब्यात देऊन आपण रिकामे होऊया, टाळ्या वाजवूया. भाऊ या पुढे, भाऊ या पुढे. आईंना घाई झाली काय आहे, बरोबर ना? आपलं आयुष्य सोन्यासारखं लख्ख करणाऱ्या बाबांना सोन्यासारख्या शुभेच्छा आणि त्याबरोबर सोन्याची चेन. आणि चोरघे परिवाराला आणि संदीप डेअरी फार्मच्या संस्थापकांना साजेशा इतक्या तोळ्याची ती चेन आहे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही काही गिफ्ट नाही आहे त्यांच्याकडून. अरे वा, आईनं पण आणलंय. आई रुसायला नको. ओके, आईंसाठी सुद्धा हा. आता अंगठी घातली, आपण कोणी नसू त्यांच्या साखरपुड्यात, तर आपण आईंना मस्तपैकी एक उखाणा घ्यायला सांगूया आणि मग गिफ्ट काय ते बघूया. भाऊ पण घेणार आहेत बरं का उखाणा. निवेदनाचा कार्यक्रम ठरल्यावरच मी सांगितलं होतं की आई आणि भाऊनी उखाणा घ्यायचा आहे. आधी आपण लेडीज फर्स्ट. राम बसला राज्यावर, सीता बसली अलंकावर, शिवाजीरावांचं तेज माझ्या हळदी कुंकावर. हे तेज असंच 100 पार करो या मनापासून शुभेच्छा. आता भाऊंचा. कष्टाच्या संसारात हलकाची साथ आम्ही दिला या कविरीच्या हातात हात. जसं मग अशी कोईनकर सर हॅलो म्हणत होते तसं हॅलो कमी बोलणारे भाऊ आज उखाणे घेत आहेत. आता तोच क्षण दिलीप भाऊ काय गिफ्ट देत आहेत. या दिलीप भाऊ.
यापुढे आईच्या कुशीत आपण जेव्हा शिरतो तेव्हा आई डोक्यावर हात फिरवते, अंगाई गाते, पण बापाच्या कुशीत शिरण्यासाठी कित्येकांचं आयुष्य निघून जातं. म्हणून हीच गळा भेट, कडकडूंची गळा भेट आज भाऊंना भेट आहे. बघा, कित्येक जणांनी आपल्या वडिलांना मिठी मारली असेल. मुलगी हा उंबरठा ओलांडून जाताना आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून रडते, पण मुलाच्या आयुष्यात हा क्षण फार कमी येतो. म्हणूनच म्हणलं, आईच्या कुशीत शिरल्यावर आई कुरवळते, अंगाई गाते, पण बापाच्या कुशीत शिरण्यासाठी आयुष्य निघून जाते. म्हणूनच दिलीप भाऊ, तुमच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आहे. फटका आणतील अशी भीती वाटते. जोरदार टाळ्या वाजूया. अगदी आनंद मनात साठवून ठेवावा असा हा गळा भेटीची भेट. आवडली का मंडळी तुम्हाला? किती जण देणार घरी गेल्यावर आपल्या वडिलांना ही भेट, विशेषतः पुरुष मंडळी? अरे वा, छान, धन्यवाद. याबरोबरच चोरघे परिवाराकडून आयोजित हा अभिष्टचिंतन सोहळा इथे संपन्न झाला आहे आणि मी निवेदिका या नात्याने मी सौविद्या जितेंद्र जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. याबरोबरच चोरघे परिवाराच्या वतीने सगळ्यांना आग्रहाची विनंती, कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. याबरोबर संदीप डेअरी फार्ममध्ये काम करणाऱ्या सगळ्या हातांचे मनापासून आभार. यांच्या पाठबळाशिवाय कोणताच काम पूर्ण होणार नाही आणि ही कळकळ नेहमी संदीप दादा आणि संदीप डेअरीबद्दल बोलताना दिलीप भाऊंच्या मधून जाणवत होती. त्यामुळे डान्स परफॉर्मन्स असणार आहे. चोरघे परिवारातील आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा भाऊंच्या खास शुभेच्छांचा जो राहिलेला आहे तो यानंतर संपन्न करणार. नमस्कार मंडळी, आमचे घरी संपन्न झालेल्या आयुष्याचा अनमोल ठेवा आणि अतूट क्षणांच्या आठवणीच्या सोहळ्यामध्ये आपण सगळे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. कार्यक्रमाची शोभा वाढवून आमचा आनंद द्विगुणित केलात. यासाठी आम्ही आपले मनापासून आभारी आणि ऋणी आहोत. आपला स्नेह, जिव्हाळा आमच्या पाठीशी असाच सदैव असू द्या. आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. धन्यवाद.